कुडकुडत्या थंडीमध्ये रात्रीच्या वेळी जर तुम्हाला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येत असेल, काहीतरी चमचमीत पण झटपट पौष्टिक असं काहीतरी बनवायचं असेल, तर हा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा। भरपूर भाज्या घालून बनवलेला हा तवा पुलाव झटपट होतो आणि तितकाच चविष्टही लागतो। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 ग्लास येथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे। यामध्ये 1 वाटी मटार आणि 1 अर्धी वाटी फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही कोबी सुद्धा इथे वापरू शकता। उकळत्या पाण्यामध्ये फ्लॉवर चांगला शिजला जाईल, त्यामुळे मी इथे फ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये 2 वाटी बासमती तांदूळ इथे मी घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे 10 मिनिटं। साधारणतः 10 ते 11 मिनिटांनंतर छान असा भात आपला आतून शिजलेला गेलेला आहे। तुम्हाला यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागू शकतो। उरलेला भात असेल सकाळचा, तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। पुलावसाठी लागणारी लाल मिरचीची पेस्ट आपण तयार करून घेऊयात। एका मिक्सिंग जारमध्ये 4 ही भिजवलेल्या लाल मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या हलकसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जर लाल मिरच्या नसतील तर तुम्ही इथे साधं लाल तिखट आपलं असतं ते सुद्धा घालू शकता। आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे पसरट असलेला आपल्याला तवा घ्यायचा आहे। यामध्ये 3 मोठे चमचे तेल वापरलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा बटर किंवा तूप घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले असे तडतडले की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली फरसबी, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेली बीट यामध्ये घातलेलं आहे। तर बीटामुळे छान असा पुलावला कलर येतो, त्यामुळे बीट आवर्जून घाला। तर इथे कोबी असेल तर कोबी सुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता फ्लॉवरच्या ऐवजी, पण इथे मी फ्लॉवर वापरलेला आहे। आता आपल्याला तेलावर भाज्या परतून घ्यायच्या आहेत। परतून झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे बारीक कट करून घातलेला आहे। आता आपल्याला भाज्या 2 मिनिट तेलावर चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। तर आता मध्यभागी थोडीशी जागा केलेली आहे, त्यामध्ये जे आपण लाल मिरचीची पेस्ट केलेली आहे, लसूण आणि लाल मिरचीची, ती यामध्ये घालायची आहे। तेल सुटेपर्यंत आता आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं लसणाचा जो कच्चा वास असेल तो निघून जाईल। आता आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही थोडंसं झाकण यावर ठेवू शकता, म्हणजे भाज्या कच्च्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या अशा शिजल्या जातील। तर आता इथे तेल सुटेपर्यंत चांगल्या अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पावभाजी मसाला इथे मी 2 चमचे घातलेला आहे। 1 चमचाभर धने आणि जिरेची पूड घालायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर हळद 1 पाव चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे। ऑलरेडी आपण लाल मिरचीची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। आता हे चांगलं असं मसाले तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर। भाज्या सुद्धा आपल्या बऱ्यापैकी शिजल्या गेलेल्या आहेत। आता छान असं तेल सुटलेलं आहे याला। मसाले देखील चांगले असे परतले गेलेले आहेत। आता या स्टेजवर जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो यामध्ये घालायचा आहे। तुम्ही शिल्लक असलेला भात सुद्धा इथे वापरू शकता। आता हा मसाला जो आहे तो भाताला चांगला असा लावून घेऊयात। मस्त परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवले आणि लो गॅसवर आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला पूर्णपणे भाताला लागला गेला पाहिजे। छान असा चटपटीत फ्लेवरचा तवा पुलाव आपला तयार होतो। आणि मेन म्हणजे आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे छान फ्लेवर येतो आणि पौष्टिक असा हा आपला तवा पुलाव तयार होतो। हे पहा, मस्त मसाला सगळीकडे लागला गेलेला आहे आणि इथे आपला मस्त चटपटीत फ्लेवरचा पौष्टिक भरपूर भाज्या घालून केलेला स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव तयार आहे। तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता। हे पहा, खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होतो। कुडकुडत्या थंडीमध्ये जर तुम्हाला रात्रीचं जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर भरपूर भाज्या घालून केलेला असा हा पौष्टिक
स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा. इतका चविष्ट, रुचकर आणि चटपटीत फ्लेवरचा होतो की पुन्हा पुन्हा बनवाल. रेसिपीला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला